आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल संजय राऊतांचा आरोप, तर रेकी प्रकरणी जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई। आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी चौकशीची मागणी। आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, तर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला 10 लाखांची मदतही जाहीर। परभणीतील आरोपी मनोरुग्ण, त्याच्यावर 2012 पासून रुग्णावर उपचार सुरू असून सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही, तसं फुटेजही उपलब्ध। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याची माहिती समोर। परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन नाही, व्हिडिओत दिसणाऱ्यांना ताब्यात घेतलं। अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबाण यांचं चौकशी होईपर्यंत निलंबन। फडणवीसांकडून माहिती स्पष्ट। आम्हाला 10 लाखाची मदत नको, आमचा मुलगा परत आणून द्या। सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा, तर फडणवीसांच्या न्यायालयीन चौकशीचं मात्र स्वागत। परभणीमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलंय, तर कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज आहेत। नितीन राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशानं? बीड आणि परभणीच्या घटनेमध्ये न्याय मिळणार नाही, फडणवीसांच्या निवेदनातून स्पष्ट। आभाळांचाही निशाणा।